तर जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभेला फटका बसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे। सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे। कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मवियात वादाची ठिणगी। अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी कोल्हेंना दिलंय। तर आमचा पक्ष लढणाऱ्यांचा, आमचे आमदार म्हणत नाहीत सत्तेची ऊब घ्यावी असं म्हणत राऊतांनी कोल्हेंना टोला लगावलाय। जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे। हे झोलझाल करून आलेलं सरकार आहे, झोलझाल सरकार आहे। हे काही जनमताने जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं सरकार नाही आहे। या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे। हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे। त्यामुळे अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमचे 20 आमदार आहेत, त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही। त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली। कोल्हेंच्या वक्तव्याची कीव येत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे। तर अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। त्यांच्या अशा या टीकेच्या भाषेबद्दल मला कीव करावीशी वाटते। काय अधिकार आहे त्यांना ठाकरे गटांवर टीका करण्याचा? तुम्ही सुद्धा स्वतःचं आत्मचिंतन करा आणि पुढे चालायचा प्रयत्न करा। त्यामुळे केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंवर टीका करणं एवढं जर सोपे शब्द, एवढं जर सोपा उपाय तुमच्याकडे असेल तर तुमची सुद्धा ताकद जी काय आहे ती विधानसभेला दिसून आलेली आहे। विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार? त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष हा काही प्रादेशिक पक्ष नाही आहे। काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे। काँग्रेस पक्षाला 150 वर्षाचा इतिहास आहे आणि काँग्रेस पक्षाची आज जी अवस्थेबद्दल ते म्हणतात, यापूर्वी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातनं सोलून सलाकून काँग्रेस पक्ष पुन्हा उभा झालेला आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही उर्मी आहे, आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे कोण काय बोलते याकडे माझं लक्ष देणं मला तरी आवडत नाही। विरोधी पक्ष एकमेकांना जागा करत असेल तर चांगलं आहे, कारण विरोधी पक्ष नसल्यानं मजा येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय।